गुड मॉर्निंग गायजांनो. तर आज सकाळी उमेश गेलेला मार्केटला, कारण की त्याची नाईट होती. तर मग तो नाईट असल्यानंतर तो डायरेक्टली मार्केटला जातो आणि मग बऱ्याचशा भाज्या घेतल्या. कांदे घ्यायचे होते, मग कांदे पण घेतलेले. त्यानंतर तो घरी आला आणि आम्ही पण उठलेलो. डमरू टाईमपास करत होता, त्याला खेळवत. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि जे बेदाम आम्ही झोपलो आहे, कारण की उमेश नाईटवरनं आलेला. तर तो झोपलेलाच, पण माहीत नाही मला आणि माझ्या मम्मीला पण कसं काय झोप लागली. आम्ही दोघी पण खूप झोपलो. डायरेक्टली 4 वाजता उठलो, स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर उमेशनेच जेवण केलं, आम्ही तर काही जेवलो नाही. मग जास्त काही शूट पण केलेलं नाही आज. संध्याकाळी डमरूच्या आजीचा फोन आलेला, त्यानंतर ती बोलत होती, पण तो झोपलेला, तर ती मला बोलत होती दाखव म्हणून. तर 9 तारखेला डमरूचा बड्डे होता. 7 महिने त्याला पूर्ण झालेत. पण आम्ही केक पण आणून ठेवलेली, पण केक कापण्याचा मुहूर्तच नाही लागला. म्हणून मग आम्ही रात्री डिसाईड केलं की आता केक कापायचा. पण त्यात पण डमरू आमचा झोपलेला, म्हणून मग आम्ही तसंच दोघांनीच केक कट केला. रात्रीचंच हॅपी बड्डे बोललेलं तुम्ही बघू शकता. आणि उमेशने मला चारायचा तर स्वतःच खाऊन घेतला. तर असंच होता आजचा दिवस. झोपण्यामध्ये सगळा दिवस गेलेला आहे. तर डमरूला सगळे हॅपी बड्डे बोला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.